नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु मॅथमॅटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा आपण पुढील क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे, द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 11y² - 24xy + 4y² = 0. ऑप्शन ए आहे tan 1/3/2, ऑप्शन बी आहे tan 1/4/3, ऑप्शन सी आहे tan 1/4/5 आणि ऑप्शन डी आहे tan 1/1/3. क्वेश्चनमध्ये आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते आहे 11y² - 24xy + 4x² = 0. क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड करायसाठी tan θ = 2 √ h² - ab अपॉन a + b हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे आपल्याला h, a आणि b याच्या व्हॅल्यू काढावं लागतील. दिलेलं होमोजिनियस इक्वेशन आपण 4x² - 24xy + 11y² = 0 या फॉर्मॅटमध्ये लिहूया. दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला जर जनरल सिंटॅक्ससोबत कंपेअर केलं तर येणार ax² + 2hxy + by² = 0. इथून x² कोइफिशियंट 4 असल्यामुळं a ची व्हॅल्यू 4 मिळणार. 2h येणार -24. तर इथं 2 × 1 = 2, 2 × 12 = 24. म्हणजे इथून h ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला -12 आणि y² कोइफिशियंट 11 असल्यामुळं b ची व्हॅल्यू मिळणार 11. आता आपण दिलेल्या व्हॅल्यू या ॲज इट इज फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. tan θ = 2 √h², h ची व्हॅल्यू आहे -12, इथे येणार स्क्वेअर मायनस ab, a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 11 अपॉन a + b, तर इथे येणार 4 + 11. मग tan θ = 2 √-12चा स्क्वेअर येणार 144 मायनस 11 × 4 येणार 44 अपॉन 4 + 11 येणार 15. आता आपण 144 मधून 44 मायनस करूया तर इथे येणार 100 अपॉनमध्ये राहणार 15. पुढच्या स्टेपमध्ये tan θ = 2 × √100 हा 10चा रूट असल्यामुळे 10 येणार अपॉनमध्ये राहणार 15. इथं आपण 5 × 2 = 10, 5 × 3 = 15 डिव्हिजन करूया. tan θ तर न्यूमॅरेटरला राहणार 2 × 2 4/3. तर ऑप्शनमध्ये आपल्याला tan θ = 4/3 नाही आहे, तर θ tan आपण RHSमध्ये पाठवूया तर ते जाईल इन्व्हर्समध्ये. θ tan 1/4/3. ऑप्शन नंबर बी. थँक्यू.